नमस्कार मंडळी, मी कोमल आपल्या सगळ्यांचं स्वागत करते कोम स्टायलिंग कॉर्नर या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे संक्रांतीसाठीचा स्पेशल मेकअप लुक आणि स्टायलिंग पण. तर तुम्हाला बघायला मिळणार आहे हा मेकअप लुक मी कशा प्रकारे क्रिएट केलेला आहे. एकदम इन्स्टंट, अगदी 5 मिनिटामध्ये हा लुक क्रिएट होतो आणि तेही अगदी कमीत कमी प्रोडक्ट वापरून. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर दरवर्षी मकर संक्रांतीच्या वेळेस आपण काळ्या रंगाचे कपडे, साडी वगैरे नेसतो, पण ह्यावेळेस फॉर द चेंज संक्रांतीनेच काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केल्यामुळे ह्या वर्षी संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र किंवा साडी वगैरे आपल्याला नेसता येणार नाही. हा खरं तर वर्षातला एकच चान्स असतो ज्यावेळेस आपण काळ्या रंगाची साडी किंवा कपडे आवर्जून घेतो संक्रांतीसाठी, कारण की मोस्टली कुठल्याही सणावाराला, पूजेला काळ्या रंगाचे कपडे अवॉइड करतो. पण ही संक्रांत एक असा सण असतो की त्याच्या वेळेस आपण काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घेतो, पण ह्या वर्षी आपल्याला तसं करता येणार नाही. पुढे बघायला मिळेल की मी कुठली साडी कशा प्रकारे नेसलेली आहे, त्याचबरोबर ती कशी स्टाईल केली, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मला इन्स्टावरती फॉलो करायला विसरू नका. माझा इंस्टाग्राम हँडल आहे कोम स्टायलिंग कॉर्नर. व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅप्पी संक्रांती टू ऑल ऑफ यू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, सतत गोड बोलत राहा, आनंदी राहा, खुश राहा. लेट्स गेट स्टार्ट द व्हिडिओ. चला तर मंडळी, मग आता मेकअपला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा मेकअप नाही आहे. आणि आता मी सगळ्यात पहिले मॉइश्चरायझर यूज करणार आहे. मॉइश्चरायझर ह्यावेळेस मी चेंज केलेलं आहे आणि मी ते राहुल फाटेचं मॉइश्चरायझर यूज करते आहे, जे की खूप छान आहे. त्यासोबत मी डॉट अँड कीची लुमी क्रीम यूज करते आहे, तुम्ही बघू शकता. मी हायलायटर वगैरे सगळं स्किप करणार आहे आजच्या मेकअपमध्ये, त्याच्यामुळे मी इथं सुरुवातीलाच मॉइश्चरायझरमध्ये ते लुमी क्रीम मिक्स करून ती चेहऱ्यावरती लावते. तुम्ही बघू शकता मी पूर्ण मॉइश्चरायझरमध्ये ते मिक्स नाही केलेली, थोड्याशा याच्यामध्ये मिक्स करून पूर्ण फेसला लावते आहे. मॉइश्चरायझर खूप छान आहे. मी आधी पॉन्डचं मॉइश्चरायझर यूज करायचे, ते आता चेंज केलं आहे मी आणि हे यूज करते, ते खूप छान आहे. तर पूर्ण फेसला, मानेला वगैरे सगळीकडे मी मस्तपैकी लावून घेते. आणि हे मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या पूर्ण बॉडीला लावू शकता, असं नाही की फक्त फेससाठीच यूज करायचं आहे. पूर्ण चेहऱ्याला मी लावून घेतलेलं आहे. थोडीशी शायनिंग वगैरे चेहऱ्यावर येते. आता कॅमेऱ्यात कदाचित दिसत नसेल तुम्हाला. उरलेलं मॉइश्चरायझर मी माझ्या हातांना लावून घेते आणि मॉइश्चरायझर वगैरे लावल्यावर असा दिसतो चेहरा. तर माझ्या चेहऱ्यावरती काही डार्क स्पॉट्स वगैरे दिसत आहे, त्यासाठी मी ते इनसाईड कॉस्मेटिकचं कन्सिलर पॅलेट घेते, तुम्ही बघू शकता. आता मी तर ऑरेंज कलरचं कलर करेक्टर घेते आहे. माझ्या अंडर आईजचं तिथे डार्क स्पॉट वगैरे दिसत आहे किंवा चेहऱ्यावरती जे डार्क स्पॉट आहे ते हाईड करण्यासाठी. आणि मी बोटाच्याच साहाय्याने त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेण्याचं ट्राय करते. त्यानंतर ब्लेंडरने व्यवस्थित ते ब्लेंड करून घेते आहे, जेणेकरून व्यवस्थित त्याचं कव्हरेज येईल आणि व्यवस्थित ते सेट होईल. ते खूप इम्पॉर्टंट आहे. जिथे जिथे स्पॉट होते तिथे त्याला लावलं आहे. त्यानंतर मी थोडंसं डार्क कलरचं शेड घेतलेलं आहे आणि जिथे जिथे मी ऑरेंज कलरचं करेक्टर लावले त्याच्यावरती लावते, जेणेकरून ते हाईड होईल, एकदम ऑरेंज दिसणार नाही. त्याच्यामुळे कन्सिलर खूप महत्त्वाचं आहे आणि ते पण ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने मी व्यवस्थित डॅब करून सेट करून घेते, तुम्ही बघू शकता. एकदम पॅची वाटलं नाही पाहिजे, ते फुटलं नाही पाहिजेत, अशा प्रकारे मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. थोडे डार्क स्पॉट दिसत होते, त्याला पण हाईड करण्याचा ट्राय केला आहे. त्यानंतर मी एक लाईट कलरचा शेड घेतलेला आहे, ॲज अ फाउंडेशन मी त्याला यूज करते आहे, तुम्ही बघू शकता. जर तुम्ही लाईट कलरचं कन्सिलर यूज करत असाल तुमच्या शेडपेक्षा थोडंसं, आणि तर ते तुम्ही फाउंडेशन म्हणून पण यूज करू शकता, जर त्याचं कव्हरेज वगैरे चांगलं असेल आणि एकदम सिम्पल मेकअप तुम्हाला हवा असेल तर. अशा पद्धतीने मी पूर्ण फेसला ते कन्सिलर लावलं आहे, जे की लाईट शेडचं आहे, जे मी फाउंडेशन म्हणून यूज करते आहे. आणि व्यवस्थित ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने त्याला ब्लेंड करून घेते आहे पूर्ण चेहऱ्यावरती, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित असा माझा बेस तयार झालेला आहे, जो की मेन बेस होता. आता आयब्रोजसाठी मी ते मायग्लॅमची ब्रो पेन्सिल वापरते आहे, जी की ब्राऊन कलरच्या शेडमध्ये आहे, जी खूप सुंदर आहे. मला तरी पर्सनली खूप आवडते, त्याचं पिगमेंटेशन खूप सुंदर आहे. व्यवस्थित त्याला ब्रश केल्यानंतर मस्तपैकी शेप देऊन घेते आहे. आणि ही माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे मेकअपमधली, ती मी कधी स्किप नाही करत डेली बेसिसवरती सुद्धा.
मोस्टली. मस्तपैकी शेप देऊन झाल्यानंतर मी ते माय ग्लॅमचंच काजळ यूज करते आहे, जे की खूप छान आहे, एकदम डार्क आहे. डार्क काजळ खूप छान वाटतं साडीवरती तरी. सो मी डार्क काजळ यूज करते आहे आणि तेच काजळ मी अप्पर. हे टेक्निक मला खूप आवडतं. साडीवरती मी मोस्ट ऑफ द टाईम ते ट्राय करते. ड्रेसेसवरती पण खूप छान वाटतं, त्यामुळे मी आज हे ट्राय करते. मला एकदम सिम्पल लुक करायचा आहे. आय शॅडोज वगैरे सगळं मी इथे स्किप करणार आहे. त्याच काजळ पेन्सिलचा यूज करून मी लायनरच्या जागेवरती ते काजळ लावती आहे. मी काजळ म्हणून नाही, पण ते मी लावल्यानंतर तुम्ही बघू शकता असं स्मज करून एक आय शॅडो किंवा स्मोकी आईचं जे लुक असतं ना सिम्पलवाला, ते देणार आहे. आणि त्यानंतर मी ते लिपस्टिक घेतलेली आहे, ज्याचं मी ॲज अ ब्लश म्हणून यूज करणार आहे. लिक्विड ब्लश आहे. खूप घाबरत लावलं आहे मी, कारण की फर्स्ट टाईम ट्राय केलेलं आहे. त्यानंतर ब्लेंडरनी मस्तपैकी ते ब्लेंड करून घेतलेलं आहे, कारण की ते खूप डार्क दिसत होतं आधी आणि मला इतकं डार्क नको होतं काय माहिती, पण ब्लश मला जास्त आवडत नाही किंवा मी ते लावायला खूप घाबरते. ओके. आणि ते पण खूप छान दिसतं आहे, खूपच मस्त, मला तरी खूप आवडलं. ओके. त्यानंतर आता मी ते इनसाईडचं HD लूज पावडर यूज करते आहे, जे की अगेन खूप सुंदर आहे, खूप छान आहे. आणि मेकअप केला म्हटल्यानंतर तो सेट करणं पण खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी ते लूज पावडरच्या हेल्पने ते सेट करून घेते. तुम्ही बघू शकता सगळीकडे जिथे ब्लश लावला आहे तो एरिया सोडून मी बाकी सगळीकडे लूज पावडर लावते आहे आणि माझा मेकअप सेट करून घेते आहे, स्पेशली अंडर आईज आणि बाकी सगळ्या एरियावरती. ओके. सो आता मेकअप पण सेट झालेला आहे आणि हा ऑलमोस्ट फायनल लुक आहे. आता लिपस्टिक राहिली. मी हीच लिपस्टिक पहिले ट्राय केली होती, पण ती लावल्यानंतर मला त्याचा शेड जो आहे ना तो अजिबात आवडला नाही. खूपच वियर्ड वाटत होता आणि मला असं वाटत होतं माझ्या साडीवरती पण जाणार नाही आहे. त्याच्यामुळे मी लिपस्टिक चेंज केली. ती क्लीन केल्यानंतर मी 2 शेड्स मिक्स करून ती लिपस्टिक लावण्याचा प्रयत्न केला. एक न्यूड शेड आहे आणि एक रेड कलरचा शेड आहे. न्यूड कलरचा शेड घेतला, त्याच्यामध्ये एकदम थोडीशी रेड कलरची लिपस्टिक मी ॲड केली. तर दोन्ही मिक्स करून ते लिपवरती मी आधी लावले होते, बघू शकता इथे. पण तो पण शेड मी आधी ज्यावेळेस हातावर बनवला त्यावेळेस खूप छान झाला, पण ज्यावेळेस मी तो लावायला गेले तो शेड काहीसा असा दिसत होता आणि तो पण इतका खास दिसत नव्हता. कदाचित आधीचा जो शेड लिप्सवरती होता थोडासा बाकी, त्याच्यामुळे कदाचित असेल. मी त्याच्यावरनं न्यूड कलरची लिपस्टिक लावली, जी की अगेन इनसाईड कॉस्मेटिकची आहे आणि खूप मस्त, खूप अफोर्डेबल आहे. जी लिप शेड आला आहे ना, वाव, इट्स रिअली अमेझिंग. मला तरी हा लुक खूप आवडला आहे. लिपस्टिक शेड तर एक नंबर होतं. त्यानंतर आता टिकलीशिवाय तर लुक कंप्लीट होऊ शकत नाही, म्हणून मी टिकलीसाठी अगेन तीच रेड कलरची लिपस्टिक घेतली आहे आणि जी हेअरपिन असते त्याच्या हेल्पने तुम्ही बघू शकता अशा प्रकारे DIY टिकली बनवलेली आहे. आणि हा माझा पूर्ण लुक तयार झालेला आहे. हा आहे माझा फायनल मेकअप लुक. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा. तर मी अशा प्रकारे इथे साडी नेसून आलेली आहे, गर्द हिरव्या रंगाची. ही सिंपल अशी पैठणी मी ते नेसलेली आहे, जे ब्लाऊजच्या लॉंग स्लीव्ज वगैरे एकदम ट्रेडिशनल टिपिकल महाराष्ट्रीयन टाईप लुक क्रिएट करायचं ठरवलं आहे मी. त्यासाठी मी ते हाफ हेअरस्टाईल पण करून घेतलेली आहे. सिम्पल आहे, काहीच नाही. माझे फ्लिक्स आहे समोरनं, ते खूप समोर येतं, म्हणून मी ते त्याला अशा प्रकारे पिनअप करून सिक्युअर केलं आहे आणि पाठीमागनं भो घातला आहे. ॲक्च्युली अजून मी अर्धीच हेअरस्टाईल आहे. आधी म्हटलं की ज्वेलरीज घालून घ्यावी आणि मग बाकीची हेअरस्टाईल वगैरे पूर्ण करावी. तो मी इथं निवडलेला आहे टिपिकल महाराष्ट्रीयन मोत्याची ज्वेलरी. मोस्टली आपण नाही का तिळाचे दागिने वगैरे घालतो, पण आता माझ्याकडे नाही आहेत आणि मी कधी घातलेही नाही आहेत. तुमच्याकडे असेल तर तुम्ही यूज करू शकता. तुम्ही ते टिपिकल महाराष्ट्रीयन गोल्डची ज्वेलरीसुद्धा नक्कीच वापरू शकता. पण मला हे ज्वेलरी जी आहे ती ह्या लुकसाठी खूप साजेशी वाटली संक्रांतीच्या याच्यासाठी. जर तुम्ही काळ्या रंगाची साडी नेसत असाल तर तुम्ही त्याच्यावरती ऑक्सिडाईज ज्वेलरी वगैरे नक्कीच घालू शकता, परंतु मला असं वाटलं की याच्यावरती अशाच प्रकारची ज्वेलरी घालायला हवी. इथे छान अशी मी तन्मणी घातलेली आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर वाटते एकदम गळ्याला खेटून. आणि आता ऑब्वियसली मंगळसूत्र तर हवंच, आणि हे मी तुळजापूरवरनं घेतलेलं छान असं मंगळसूत्र घातले. त्याला खाली जे मोती वगैरे आहेत ना ते खूप सूट होतं ह्या पूर्ण लुकला, मला असं वाटतं. आता कानातले त्यासाठी थांबा. सो मी ते छान असे त्याला मॅचिंग होईल असे कानातले घातलेले आहे, छोटेसे मोत्याचे झुमके, त्यानंतर गर्द हिरव्या बांगड्या, त्याच्या
त्याच्यासोबत मोत्याच्या बांगड्या, गजरा, त्याचबरोबर मी कानामध्ये घातलेली आहे घुड्या. तुम्ही बघू शकता महाराष्ट्रीयन लुक केला आहे तर. आणि महाराष्ट्रीयन लुक हे नथनीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही मला असं वाटतं. त्याच्यामुळे एक छोटीशी नथ घातलेली आहे आणि अशा प्रकारे हे सुंदर लुक पूर्ण केले. तुम्ही बघू शकता माझी छान छोटीशी मोत्याची नथ आहे. ओके, आणि हे सुंदर कानातले त्यावरती त्या बुगड्या खूपच सुंदर वाटत आहे. आणि अशा प्रकारे मी माझं पूर्ण लुक कंप्लीट केलेलं आहे. एकदम सिम्पल, सोबर आणि साजेसं असं लुक मी बनवलेलं आहे. तुम्हाला हे कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.